विठाल 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 देव प्रत्येकाला आवडतो हा मुद्दा आपला चालू होता, बरोबर ना? ऐका, देव प्रत्येकाला आवडतो, पण कधीतरी आपल्या मनामध्ये असा प्रश्न तयार झाला पाहिजे, जो देव आपल्याला आवडतोय त्या देवाला आम्ही आवडतो का? प्रश्न बरोबर आहे का चुकीचा आहे? एखादा पाहुणा घरापर्यंत आला तर पाहुण्याला आवडते आपण पुरणपोळी करतो, स्वयंपाक पुरणपोळी करतो. आपण आपल्या आवडीने करतो की पाहुण्याच्या आवडीने करतो? आपल्या आवडीने करतो. पुरणपोळी आपल्याला आवडती इथपर्यंत ठीक आहे, पण कधीतरी पाहुण्याला आवडते का हा विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तितकंच गरजेचं आहे. हे जसं आहे तसं देव आपल्याला प्रत्येकाला आवडतोय, पण देवाला आम्ही आवडतो का हा प्रश्न तुमच्या आमच्या मनाला विचारणं तितकंच गरजेचं आहे. आणि देवाला जर आपण आवडत नसू तर देव आपलासा करण्याकरता अवघड जातो, हे वेगळं जाहीर करण्याची गरज नाही. मग देवाला आपण आवडावं याकरता काय केलं पाहिजे? देवाला जे आवडतं ते आपण करणं तितकंच गरजेचं आहे. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, हे आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. नाथ महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी पहिला पुरा वंदनीय चिंदू महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस जे देवाचं भजन करतात ते भक्त देवाला आवडतात. तुळसी माळ गळा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ते भक्त देवाला आवडतात. ज्याच्या हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळ आहे ते भक्त देवाला आवडतात. अजून देवाला काय आवडतं? देवाला संतांची संगत अतिशय प्रिय आहे. ज्या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सजनी. देवाला संतांची खऱ्या अर्थाने भेट किंबहुना संतांची संगत देवाला खूप प्रिय आहे, खूप आवड आहे. मग संतांच्या संगतीत आपण जर राहिलो तर आपण सुद्धा देवाला प्रिय झाल्याशिवाय राहणार नाही, आपण सुद्धा देवाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण संतांच्या संगतीत राहावं आणि आपला पवित्र माता संतांच्या चरणावरती टेकवावा, हाच उदात्त हेतू संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या मनाचा होता. आणि म्हणून या अभंगाची सुरुवात करत असताना नामदेव महाराजांनी मार्ग दाखवला संतांचा. पहिला शब्द वापरला संत. संतांच्या पायावरती आपला पवित्र माथा टेकला गेला पाहिजे याकरता नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतात, संता पायी माथा. बरं समजलं महाराज, आम्हाला देवाला मिळवण्याकरता आणि देव भेटण्याकरता संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागतं इथपर्यंत ठीक आहे. पण संतांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना अलीकडच्या काळामध्ये संत ओळखू येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. विठ्ठल हला विठाला 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 विठ्ठल. अलीकडच्या काळामध्ये तेवढ्या पवित्र अंतकरणाचे संत ओळखू येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कोणलाही संत म्हणायचं, कोणलाही संत म्हणायचं, थोडंसं माफी मागून बोलतो बरं का. चिंदू महाराज, उद्धव बापू, बाबा सागर महाराज, थोडंसं माफी मागून बोलतो दिनू दादा. अलीकडच्या काळामध्ये कोणलाही संत म्हणायचं नाही. अजून थोडंसं माफी मागून बोलू, बहुतेकांना पचेल बहुतेकांना पचणार नाही. आमच्यासारख्या महाराज लोकांकडे पाहून संतत्वाची व्याख्या अजिबात मांडायची नाही. खूप जबाबदारीचं वाक्य, पण जाता जाता घरी घेऊन जाय का. संत त्यांनाच म्हणायचं कोणला? ज्याच्या चित्तातल्या संपूर्ण आशा मावळल्या तो संत. किंबहुना विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता. तेची संत, 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 तेची संत.
आपल्या समोर ठेवला. संत त्यांना म्हणायचं, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये विठ्ठल 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 नावाचा हेतू ज्यांच्या मनाचा आहे तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही. ज्यांना टाणाही माहिती नाही आणि ज्यांना टोनाही माहिती नाही तेची संत, तेची संत. ज्यांना टाणाही माहिती नाही आणि टोनाही माहिती नाही ते संत. किंबहुना गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा. झाला नारायण नावडे जन धन माता पिता. ही ज्याच्या मनाची भूमिका आहे ते संत. थोडक्यात त्यागाची भूमिका ज्याच्या मनाची आहे, ज्याच्या अंतःकरणाची आहे, ते संतत्वाच्या यादीमध्ये तंतोतंत बसतात. ज्ञानोबरायांचे कृपापात्र शिष्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू जोग महाराज. श्री महाराज पुण्यामध्ये राहत असताना ज्ञानेश्वरी सांगण्याचं कार्य करायचे. पुण्यामध्ये राहत असताना काय करायचे? ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगायचे तो मोडका पडलेला वाडा होता. मोडक्या वाड्यामध्ये, पडलेल्या वाड्यामध्ये जसं जसं शक्य होईल तसं अनेक श्रोत्य सज्जनांना संतुष्ट करण्याकरता ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज करायचे. आणि असा रोजचा नित्यनियम चालू असताना एक श्रीमंत माणूस, सावकार, जोग महाराजांपर्यंत येऊन पोहोचला आणि महाराजांना सांगितलं, महाराज, या तुटलेल्या मोडक्या वाड्यामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी सांगतात. माझी एकच अपेक्षा आहे, तुम्ही या मोडक्या तुटलेल्या वाड्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगण्यापेक्षा एक काम करता का? महाराज म्हटले, काय करायचं? काही नाही, माझी एकच अपेक्षा आहे, तुम्ही जी ज्ञानेश्वरी इथं बसून सांगतात ती ज्ञानेश्वरी माझ्या वाड्यामध्ये यायचं आणि माझ्या वाड्यामध्ये बसून सगळ्या श्रोत्य सज्जनांना मंत्रमुग्ध करण्याकरता ज्ञानेश्वरी सांगायची. श्रीमंत माणूस, सावकार, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना सांगावं, महाराज, जी ज्ञानेश्वरी तुम्ही या मोडक्या तुटलेल्या वाड्यामध्ये तुम्ही सगळ्या श्रोत्य सज्जनांना सांगतात तीच ज्ञानेश्वरी माझ्या वाड्यामध्ये येऊन सगळ्या श्रोत्य सज्जनांना सांगण्याचं काम तुम्ही करावं, ही अपेक्षा माझ्या मनाची. जोग महाराज म्हटले, जमणार नाही. काय म्हटले? जमणार नाही. माझा मोडलेला वाडा असू दे, तुटलेला वाडा असू दे, पण इथं ज्ञानेश्वरी सांगायला जे सुख आहे आणि जो आनंद आहे तो आनंद तुझ्या वाड्यामध्ये येईलच. हे कशावरून? नकार दिला. नकार दिल्यानंतर त्या सावकाराने सांगावं, जोग महाराज, जर तुम्ही जर माझं ऐकलं आणि हे ठिकाण सोडून तुम्ही जर माझ्या वाड्यापर्यंत ज्ञानेश्वरी सांगण्याकरता येऊन पोहोचले तर मी तुम्हाला पोतभर नाणं देईल. किती नाणं देईल? कधीचा काळ हा? तेव्हाचा. त्यावेळेला पैसे, नोटा नव्हत्या. त्यावेळेला काय होते? जोग महाराजांच्या चरित्रामध्ये उच्चारण आलेलं बरं का ते. त्यावेळेला नाणं होतं, नाणं. पोतभर नाणे देईल म्हणे तुम्हाला. जोग महाराज म्हटले, तू पोतभर नाणं दे, नाहीतर केवढे नाणं दे, मी येणार नाही. सावकारांना सांगावं, जोग महाराज, जास्त अपेक्षा नाही, फक्त एकच अपेक्षा आहे, या वाड्यामधून उठायचं आणि माझ्या वाड्यामध्ये येऊन ज्ञानेश्वरी सांगायची. विचार करा, तुम्ही जर ज्ञानेश्वरी सांगण्याला नाही जर म्हटले तर तुम्ही पोतभर नाण्याला खऱ्या अर्थाने नाकारल्यासारखं आहे. तुम्ही विचार करा, आतापर्यंत जेवढे जेवढे खऱ्या अर्थानं बक्षीस मी इतरांना कबूल केले त्यापैकी कोणीच मला नकार दिला नाही. पण जोग महाराजांनी सांगावं, हा पठ्ठ्या असा आहे की या पठ्ठ्याने फक्त तुला नकार दिला. पोतभर नाण्याला खऱ्या अर्थाने जोग महाराजांनी नकार दिला. ही त्यागाची भूमिका वारकरी संप्रदायातल्या संतांची इकडे. आणि ही त्यागाची भूमिका ज्या महाराजांच्या ठिकाणी दिसते त्या महाराजांना संत म्हणायला काही हरकत नाही. आहेत ना महाराज मंडळीमध्ये संत, नाही असं नाही. गेलात तरी आनंदी तीर्थ क्षेत्रावरती ज्ञानोबरांचं दर्शन झालं की उत्तर महाद्वाराच्या बाहेर या, उजव्या हाताला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलपासून एक छोटीशी बोळ आहे, त्या बोळी म्हणून आतमध्ये जा. जुनी वारकरी शिक्षण संस्था आहे. दुसऱ्या मजल्यावरती 10x10ची एक रूम आहे, त्या खोलीमध्ये प्रवेश करा. त्या खोलीमध्ये प्रवेश करता क्षणी एक संत राहतात. त्या संतांच्या चरणावरती पवित्र माथा टेकवा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ते संत म्हणजे शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर. ते संत म्हणजे शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर. श्री महाराजांच्या खोलीच्या बाजूला 10x10ची एक दुसरी रूम आहे. त्या रूम मध्ये मुकेकर शास्त्री बाबा राहतात. त्या महात्म्याच्या चरणावरती नतमस्तक व्हा, जीवनाचा उद्धार आहे. आदरणीय बंडाचा त्या कराडकर, गाथामूर्ती रामभाऊ बाबा राऊत, तुकाराम बाबा जेऊरकर या महात्म्यांकडे पाहिल्यानंतर संतत्वाची खऱ्या अर्थाने आठवण तुम्हा आम्हाला होती. ही त्यागाची भूमिका ज्या माणसांची आहे त्यांना संत म्हणायचं. गेले आशापाश निवारुणी. आम्ही कीर्तनकार महाराज मंडळी म्हणजे पोष्टमणे.
काय पोस्टमन आहे. संतांचे जे प्रमाण आहे, संतांचं जे संत साहित्य आहे, ते संतांच्या संत साहित्यातले काही प्रमाण उचलायचे आणि तुमच्या मनापर्यंत, सामान्य जनतेच्या मनापर्यंत पोहोचवायचे. एका ठिकाणावरून एखादी वस्तू उचलणं आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोहोचवणं हे काम कोणाचं आहे? पोस्टमनचं आहे. म्हणून आम्ही संतत्वाच्या यादीमध्ये तंत बसत नाही. म्हणून कीर्तनकार महाराज मंडळीकडे पाहत असताना संतत्वाची भावना अजिबात मांडायची नाही. मुद्दा संपला. चला पुढे अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगतो. संत नेमकं म्हणायचं तरी कोणाला? दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. प्रत्येक वेळेला देवाचं चिंतन ज्यांच्या मनाचं आहे ते संत. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे किंबहुना पांडुरंग ध्यानी. पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग. ही अवस्था ज्याच्या मनाची ते संत. हेही मान्य नसेल तर अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगतोय का. संत त्यांनाच म्हणायचं. कोणाला? 775 वर्षापूर्वी माझ्या मुक्ताबाईंनी जी व्याख्या मांडली त्या व्याख्येमध्ये तंतोतंत बसतात ते संत. 775 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबांनी ताटी उघडावी याकरता 6 वर्षाच्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना सावध करावं. दादा, अरे समाजाने जर अग्नी जर झालं तर पाणी होण्याची क्षमता ज्याच्या मनाची आहे तो संत, तो योगी. अरे योगी काय याला म्हणतात का? अरे समाजाने जरी त्रास दिला असेल पण अंतकरणाची भूमिका पाणी होण्याची असली पाहिजे. ज्ञानोबांना वयाच्या 6व्या वर्षी मुक्ताबाईंनी उपदेश करावा आणि 10 वर्षाच्या ज्ञानोबांनी मुक्ताबाईंनी केलेला उपदेश आत्मसात करावा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. 21व्या वर्षापर्यंत ज्ञानोबांनी जीवन जगावं. पण 21व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना ज्ञानोबांनी असे काही कर्म करावे, असे काही खऱ्या अर्थाने असं काही जीवन जगावं. आज 775 वर्ष झाले ज्ञानोबांना जाऊन, पण आजही ज्ञानोबांची आठवण काढली तर ढसढसा लोक रडतात. याचं कारण एकच आहे, मुक्ताबाईंनी केलेली जी संतत्वाच्या व्याख्येचा उपदेश आहे त्या उपदेशाच्या माध्यमातून ज्ञानोबा 21व्या वर्षापर्यंत वागले. म्हणून ज्ञानोबा संत आहेत. आणि संतत्वाच्या यादीमध्ये तंतोतंत बसता आलं पाहिजे. बरं, एका व्याख्येवरती, एका अभंगावरती मुक्ताबाईंच्या मनाचं समाधान झालं नाही म्हणून पुढचाही अभंग जन्माला आला. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याची अंगी. करीचा उपदेश आहे. मुक्ताबाईंचं वय होतं 6 वर्षाचं आणि ज्ञानोबांचं वय होतं 10 वर्षाचं. 10 वर्षाच्या ज्ञानोबांना 6 वर्षाच्या मुक्ताबाईंनी उपदेश केला. 6 वर्षाच्या आपल्या घरातली एखादी मुलगी जर बघितली तर शाळेत जाण्यापलीकडे आणि शाळेतून घरी येण्यापलीकडे काही समजत नाही. पण वयाच्या 6व्या वर्षी माझ्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना उपदेश करावा. काय ज्ञान असेल जगाच्या पाठीवरती त्या मुक्ताबाईंच्या मनाचं किंबहुना डोक्याचं. आणि इथं थोडासा उलटा विचार करा. जर कदाचित मुक्ताबाईंनी वयाच्या 6व्या वर्षी ज्ञानोबांना संतत्वाची व्याख्या जर शिकवली नसती तर वारकरी संप्रदायासारखा विशाल पंथ आज जगाच्या पाठीवरती आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला नसता. सगळ्यात जास्त उपकार जर कोणाचे असतील तर मुक्ताबाईंचे असं म्हणायला काही हरकत नाही. जर मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना ताटी उघडण्याकरता प्रवृत्त केलंच नसतं तर ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचलाच नसता आणि आज कीर्तन प्रवचन आपल्याला पाहायला मिळालेच नसते. म्हणून संतत्वाच्या यादीमध्ये बसण्याकरता मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना उपदेश करावा. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याची अंगी. ज्याच्या मनामध्ये दया आहे, क्षमा आहे, किंबहुना ज्याच्या मनामध्ये अहंता नाही, ममता नाही आणि वासना नाही ते संत आहे. आणि अशा या संतत्वाच्या यादीमध्ये तंतोतंत बसणारे मंडळी म्हणजे संत महात्मे. आणि या संतांच्या पायावरती आपला माथा टेकला गेला पाहिजे हा उदात्त हेतू संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या मनाचा आहे. मग संतांच्या पायावरतीच का म्हटले? पहिला शब्द वापरलाय संत, दुसरा शब्द वापरलाय पायी. मग संतांच्या पायावरतीच का म्हटले? हात का म्हटले नाही? दुसरे एखादा अवयव का म्हटले नाही? कारण विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही सुख आहेत
जे सगळेचे सगळे सुख संतांच्या जवळ आहेत. सुख वसई हिची ठाई बहुपाई संतांच्या. जगातले जेवढे काही सुख आहेत, किंबहुना जेवढे काही सुख तुम्हाला आम्हाला हवाविषयी वाटतात, मग ते प्रापंचिक सुख असो किंबहुना पारमार्थिक सुख असो, कोणतीही सुख मिळवण्याकरता संतांच्या पायावरती आपला पवित्र माथा टेकवा. उभ्या आयुष्यामध्ये कोणापुढेच हात पसरवण्याची गरज पडत नाही. एवढे सुख संतांच्या चरणावरती आहे. विठ्ठल पण त्या संतांच्या पायावरचे सुख तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिळावे याकरता आपला पवित्र माता संतांच्या चरणावरती टेकवणं तितकंच गरजेचं आहे. आणि संतांच्या चरणाची श्रीमंती सुद्धा खूप मोठी मंडळी. प्रापंचिक सुखाची अपेक्षा जरी जीवनामध्ये असेल तुम्हाला, तरी संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. लांब जाण्यापेक्षा ज्यांच्या सानिध्यात आपण जन्माला आलोय ते विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा. निवृत्तीनाथ दादांच्या चरणावरती आपण जर नतमस्तक झालो तर प्रापंचिक सुखाची अनुभूती येते आणि पारमार्थिक सुखाची सुद्धा अनुभूती येते. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ऐका 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 बारकणे ऐका. संतांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. मग संतांच्या पायावरतीच का माथा टेकवायचा? कारण संतांच्या चरणावरती सुख आहेत. मग ते प्रापंचिक सुख आहेत आणि पारमार्थिकही सुख आहे. प्रापंचिक सुखाची उत्पत्ती होण्याकरता संतांच्या चरणावरती नतमस्तक झालं की प्रापंचिक सुखाची उत्पत्ती होते. आणि पारमार्थिक सुखाच्या अपेक्षेने जरी संतांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलो तरी पारमार्थिक सुखाची सुद्धा अनुभूती तुम्हाला आम्हाला आल्याशिवाय राहत नाही. पटून येईल तुम्हाला तसं बोलणार नाही. प्रापंचिक सुखाची कोणाला अनुभूती आली? सत्य घडलेली घटना तुमच्या मनापर्यंत पोहोचवेल पुढे सरकेल तसं सांगणार नाही. ऐका, खऱ्या अर्थाने प्रापंचिक सुखाची अनुभूती आपल्याच परिसरामध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये एक माता माऊली आहे, सागर महाराज. आणि विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये ती चालते पायी दरवर्षी. इकडे लक्ष द्या, ऐका, इकडे लक्ष द्या. संतांच्या चरणावरती एवढे मोठे सुख आहेत, संतांच्या चरणाची एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे की आपण पवित्र अंतकरणाने संतांच्या चरणावरती नतमस्तक जर झालो तर पारमार्थिक सुखाची अनुभूती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते आणि प्रापंचिक सुखाची अनुभूती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. फक्त तेवढ्या श्रद्धेयुक्त अंतकरणाने संतांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. आत्ता घडलेली घटना आहे तसं सांगणार नाही, भेट घालून देईल तुमची. ती माता माऊली अजून सुद्धा आहे. आपल्या नाशिक जवळ एक गाव आहे, त्या गावामध्ये ती माता माऊली राहते. आणि दरवर्षी विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये ती माता माऊली माथ्यावरती कळस घेऊन माथ्यावरती तुळस घेऊन पायी पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेली असते दरवर्षी. बरं का, महत्वाचा मुद्दा आहे. संतांच्या चरणाचा सुख किती मोठे, संतांच्या चरणाची श्रीमंती किती मोठी, या मुद्द्यावरती मी तुमच्याशी बोलतोय. विक्षेप कोणी करू नका. ऐका, दसऱ्या विधीच्या निमित्ताने प्रवचन संपन्न परतीच्या प्रवासाला जात असताना घराकडे येत असताना त्या माता माऊलीची माझी भेट झाली. सागर महाराज, सत्य घडलेली घटना आहे. त्या आईची तुमची भेट घालून देईल तसं बोलणार नाही. ऐका, आणि घराच्या दिशेने जात असताना त्या आईची माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर त्या आईच्या हातात 2 पिशव्या होत्या. एका हातात कपडे होते, एका हातातल्या पिशवीत कपडे होते आणि दुसऱ्या हातातल्या पिशवीमध्ये डबा होता. त्या आईपाशी गाडी थांबवली. म्हटलं, आई, अहो 10 जूनला विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पायी पालखी सोहळ्याचा प्रस्थान आहे, येताय ना यावर्षी पंढरपूरला? पंढरपूरला येता का? एवढं विचारल्यानंतर त्या आईचा चेहरा थोडासा बारीक झाला आणि अंतकरण भरून आलं. म्हटलं, आई काय झालं? आणि मग त्या माता माऊलीने सांगितलं, म्हणे, महाराज, दरवर्षी निवृत्तीनाथांच्या सानिध्यामध्ये माथ्यावरती तुळस घेऊन मजल दर मजल करीत पायी 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 प्रवास करत 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 पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचते महाराज. एकही वर्ष जेव्हापासून वारी सुरुवात झाली तेव्हापासून एकही वर्ष खंड पडला नाही महाराज. याही वर्षी खूप येण्याची अपेक्षा आहे महाराज. पण मनाची अपेक्षा असताना सुद्धा, खऱ्या अर्थाने अंतकरणातून इच्छा असताना सुद्धा, पंढरपूरला जाण्याची अपेक्षा असताना सुद्धा पंढरपूरला यावर्षी बहुधा येता येणार नाही वाटतं. म्हटलं, आई काय झालं नक्की?
आणि मग त्या माता माऊलीने सांगितलं म्हणे महाराज, पती नावाचं अस्तित्व गेल्या काही वर्षापासून माझ्या जीवनामधून गतप्राण झालं. आणि पती नावाचं अस्तित्व जीवनामधून गतप्राण झाल्यानंतर एकच मुलगा आहे, लहानचा मोठा केला. लहानचा मोठा झाल्यानंतर लग्न जमत नव्हतं. निवृत्तनाथांच्या कृपेने लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर सुनबाईला दिवस राहत नव्हते. सत्य घडलेली घटना आहे बरं का. निवृत्तनाथांच्या कृपेने तीही इच्छा पूर्ण झाली. सुनबाईला दिवस राहिले. पण महाराज 15 ते 20 दिवसापूर्वी अशी घटना घडली की माझी सुनबाई जिन्यावरून खाली उतरत असताना जिन्यावरून पाय घसरला आणि डोक्यावरती पडली म्हणे. अंतकरण भरून आलं त्या माता माऊलीचं. आणि अंतकरण भरून आल्यानंतर त्या माता माऊलीने सांगितलं म्हणे महाराज, यावं वाटतं पंढरपूरला, नाही चुकवावी वाटत निवृत्तनाथांची वारी, यावं वाटतं पंढरपूरला, पण काय करणार. हे बघा 2 हातात 2 पिशव्या, कपडे घेऊन चालले, डबा घेऊन चालले सुनबाईला. म्हटलं आजी काळजी करू नका, आतापर्यंत तुम्ही केलेल्या सेवेचं फळ निवृत्तनाथांनी चांगलंच तुमच्या पदरामध्ये टाकलंय आणि या सेवेचं फळ सुद्धा निवृत्तनाथांना तुमच्या पदरामध्ये चांगल्याच पद्धतीने टाकतील, काळजी करू नका. तिथून निघालो आणि ती माता माऊली दवाखान्यापर्यंत जाऊन पोहोचली. 10 जून रोजी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांच्या पायी पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. पहिला मुक्काम गहिनीनाथ महाराजांच्या आश्रमामध्ये झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निवृत्तनाथांची पालखी सातपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. सातपूर गावामध्ये मुक्काम झाला आणि सातपूर गावामधून दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा पंचवटीच्या दिशेने जात असताना ज्या रस्त्याने पालखी सोहळा जात होता त्या रस्त्यालाच ते हॉस्पिटल होतं. त्या माता माऊलीला असं वाटलं, अरे नाही जाता येणार यावर्षी निवृत्तनाथांसोबत पंढरपूरला, पण कमीत कमी निवृत्तनाथांचा सोहळा आपल्या समोरून चाललाय, कमीत कमी खिडकी उघडून एकदा पवित्र अंतकरणाने दर्शन तरी घेऊ. त्या माता माऊलींनी खिडकी उघडली आणि निवृत्तनाथांच्या सोहळ्याकडे पाहून, पादुकांकडे पाहून, चरणाकडे पाहून पवित्र अंतकरणाने हात जोडले आणि हातावरतीच निवृत्तनाथांचा चरण समजून माथा टेकवला. नवल वाटेल मंडळी तुम्हाला, ICU मधून सिस्टर पडत आली. त्या माता माऊलीला सांगितलं, आई साहेब तुमची सुनबाई शुद्धीवरती आली. ही सत्य घडलेली घटना, सत्य घडलेली घटना. जर कोणाच्या मनामध्ये शंका असेल त्याने मला भेटा, तुम्हाला माझ्या गाडीत घालून तिच्या घरापर्यंत घेऊन जाईल, तसं सांगणार नाही. आणि तीच माता माऊली नगरच्या पुढचा मुक्काम, त्या मुक्कामाच्या ठिकाणी मुक्कामी दिसली महाराज. म्हटलं आई, अहो वारीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या सुनबाईच्या निमित्ताने तुम्हाला घरी थांबावं लागत होतं, वारीमध्ये तुम्हाला येता येणार नव्हतं, कशा आल्या. आणि मग आनंदाने सांगितलं म्हणे महाराज, माझ्या निवृत्तनाथांच्या सेवेचं फळ माझ्या सुनबाईला खऱ्या अर्थाने सुखरूप पद्धतीने निवृत्तनाथांनी वाचवलं. हा आनंद त्या माता माऊलीने साकतच्या मुक्कामाला व्यक्त केला. मंडळी, एवढी मोठी श्रीमंती निवृत्तनाथांच्या चरणाची आहे, एवढी मोठी श्रीमंती संतांच्या चरणाची आहे. म्हणून आपला पवित्र माता त्या संतांच्या चरणावरती टेकवणं तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या पवित्र अंतकरणातली पवित्र श्रद्धा विश्वगुरूंच्या चरणावरती खऱ्या अर्थाने स्थिर करा, किंबहुना आपलं पवित्र मन निवृत्तनाथांच्या चरणावरती स्थिर करा. उभ्या आयुष्यात कोणापुढेच हात पसरवण्याची गरज पडत नाही. तुमच्या समोर जो हा महाराज उभा आहे ना, हा आता 2-3 वर्षापासून तुमच्या समोर दिसतोय. कोणी विचारत नव्हतं आम्हाला. सागर महाराज सांगतील, चिंदू महाराज सांगतील, दिनूदादा सांगतील, कोणी विचारत नव्हतं आम्हाला. पण आपल्यासारखे सगळी मंडळी आज सगळे प्रेम करतायत, प्रेम देत आहेत, पवित्र अंतकरणाने आम्हाला खऱ्या अर्थाने बोलवतायत. ही सगळी श्रीमंती जर कशी असेल तर निवृत्तनाथांच्या चरणाची श्रीमंती मंडळी, बस बाकी काय नाही. म्हणून त्यांच्या चरणावरती आपला पवित्र माथा टेकवणं आणि आपला पवित्र माता किंवा पवित्र मन त्यांच्या चरणावरती स्थिर ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आदरणीय स्नेहाताई, आताशी सुरुवात आहे त्यांची, आताशी सुरुवात आहे. मग सुरुवात होती, आत्तापर्यंत जेवढे काही कीर्तनं केले त्या कीर्तनांचे जेवढे पैसे साचलेले होते तेवढे सगळ्याच्या सगळ्या पहिल्या कीर्तनांची मानधनाची जी काही रक्कम होती ती सगळीची सगळी रक्कम निवृत्तनाथांच्या चरणावरती बांधकामाकरता पोहोचवली. आणि आता दसऱ्याच्या दिवशी स्विफ्ट गाडी घेतली. काहीच वय नाही अजून,
ही सगळ्यात मोठी श्रीमंती जर कशाची असेल तर निवृत्तनाथांच्या चरणाची. असे कळत नकळत निवृत्तनाथ दादा तुमच्या आमच्या पदरामध्ये खऱ्या अर्थाने सेवेचं फळ टाकत असतात. म्हणून संतांच्या चरणावरती आपला पवित्र माथा टेकवणं तितकंच गरजेचं आहे. संत कोणला म्हणायचं हा मुद्दा तुमच्या मनापर्यंत पोहोचवला. संतांच्या चरणाची श्रीमंती काय तुमच्या मनापर्यंत पोहोचवली. आणि आपण आपल्या पवित्र अंतकरणाने आपला पवित्र माथा त्या संतांच्या पायावरती जर टेकवला तर आपल्याला देवापर्यंत जावं लागत नाही. संत महात्मे तुम्हा आम्हाला देवाची भेट आपोआप घालून देतात. देव आपल्यापर्यंत आपोआप येऊन पोहोचतो. अभंगाचं पहिलं चरण. संतापायी तपाई माता ठेविता जगावे. तपाई माता ठेविता जगावे. संतापाई माता ठेविता जगावे. संतापाई माता ठेविता जगावे. संतांच्या चरणावरती टेकवला की आपल्याला देवापर्यंत जावं लागत नाही. भगवान परमात्मा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. संतापायी माता ठेविता सदवावे तेने भेटे देवाप्याप. देवापर्यंत आपल्याला जाऊन पोहोचावं लागत नाही. भगवान परमात्मा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. पण देवाने तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचावं अशी या करता संत महात्मे असं करतात तरी काय की भगवान परमात्मा स्वतः आपल्याला भेटतो. आपण जर आपला पवित्र माता संतांच्या चरणावरती टेकवला की संत महात्मे तुम्हा आम्हाला सावरण्याचं काम करतात. संत महात्मे तुम्हा आम्हाला सावध करण्याचं काम करतात. आणि संत महात्मे तुम्हा आम्हाला योग्य रस्ता दाखवण्याचं काम करतात. विठ्ठल विठ्ठल आणि वेळोवेळी संत महात्म्याने तुम्हा आम्हाला सावरण्याचंच काम केलं. स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून संत महात्म्याने तुम्हा आम्हाला योग्य रस्ता दाखवण्याचं काम केलं. आणि संतांचं काम तेच आहे.
या विश्वाच्या पाठीवरती, या जगाच्या पाठीवरती निस्वार्थ भावनेने दोन वर्ग तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. बारकाने ऐका, या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती दोन वर्ग तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. एक पारमार्थिक वर्ग आणि दोन व्यावहारिक वर्ग. पारमार्थिक वर्गाचा विचार जर केला तर पारमार्थिक वर्गामध्ये एकच पात्र तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतं, आणि व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर दोन पात्र तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. व्यावहारिक वर्गामध्ये दोन पात्र जे तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात, त्यापैकी पहिलं पात्र म्हणजे आई नावाचं अस्तित्व, दुसरं पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. विठ्ठल. व्यावहारिक दृष्टिकोनातून आई एवढे उपकार आणि बापा एवढे उपकार, किंबहुना आई एवढं निस्वार्थ प्रेम आणि बापासारखं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्यावरती करत नाही. नाही करत कोणी. कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता, कोणताही लाभ मनामध्ये न ठेवता निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारे दोन पात्र व्यावहारिक दृष्टिकोनातून, एक तुमच्या आमची जन्मजाती आई आणि दोन तुमच्या आमची जन्मजाती वडील. ऐसी काबा याची जाती, ऐसी काबा याची जाती, ऐसी कवऱ्याची दाटी, ऐसी कवऱ्याची दाटी. बाजूला ठेवून, स्वतःच्या अंतःकरणातला स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने प्रेम करणार व्यावहारिक दृष्टिकोनातून पहिलं पात्र आहे आई नावाचं अस्तित्व. आणि आमच्या मनाचं नाही हो, जगद्गुरु तुकोबारांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी. आईसी कळव ल्याची जाती, ऐसी कळव याची जाती, करी लाभावीन प्रीती. अंतःकरणातला स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारा पात्र म्हणजे आई नावाचं अस्तित्व आहे. आणि जसं व्यावहारिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने आई तुमच्या आमच्यावरती प्रेम करते, तसंच व्यावहारिक दृष्टिकोनातून दुसरं पात्र तुमच्या आमच्यावरती प्रेम करतं. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी आळवणी, एका एकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी फार त्यांचा. जसे व्यावहारिक दृष्टिकोनातून आई वडील तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात, तसं पारमार्थिक दृष्टिकोनातून संत महात्मे निस्वार्थ भावनेनं तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. काही एक संबंध नाही संत महात्म्यांचा आणि तुमचा आमचा. जगद्गुरु तुकोबाराय, नामदेव महाराज, नाथ बाबा, ज्ञानोबाराय, निवृत्तनाथ दादा, सोपन काका, मुक्ताबाई आदी करून सर्व संत महात्मे, या संत महात्म्यांचा आणि तुमचा आमचा काही एक नातेसंबंध नसताना या संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला योग्य मार्ग दाखवण्याचा अट्टास मनामध्ये ठेवला. आपण योग्य रस्त्याने जावं आणि देवाला जे आवडेल ते आपण करावं, याकरता संत महात्म्याने स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुम्हा आम्हाला सावरण्याचं काम केलं. मग देव तुम्हा आम्हाला भेटावा याकरता संत महात्म्या तुम्हा आम्हाला सावध करतात. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा,
स्वहिताचा गोरोबा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आपण श्रीहरीच्या ध्यानामध्ये राहावं, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणावं, राम राम म्हणावं, कृष्ण कृष्ण म्हणावं, हरी हरी म्हणावं आणि या नामस्मरणाच्या माध्यमातून देवाला आपलंसं करून घ्यावं. याकरता संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुम्हा आम्हाला वेळ दिला. बरं, तुम्हा आम्हाला सावध करीत असताना, तुम्हा आम्हाला सावरत असताना संतांनी एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला की अलीकडच्या काळामध्ये तेवढा स्वाभिमान कोणी बाजूला ठेवत नाही. एवढा स्वाभिमान संतांनी तुमच्या आमच्याकरता बाजूला ठेवला. कोणी आपल्या स्वतःचा स्वार्थ सोडून कोणी बाजूला ठेवत नाही स्वाभिमान, पण संतांनी तुमच्या आमच्याकरता तो स्वाभिमान सुद्धा बाजूला ठेवला. अहो, अधिकार संपन्न श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय झाले 5-10 मिनिटात संपवतो. अधिकार संपन्न श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या चरणाला दंडवत घालतात. एवढी तुमच्या आमची पात्रता आहे का? नाहीये. पण का दंडवत घालतात? कारण आपल्या जीवाचा उद्धार व्हावा याकरता, आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता संतांनी स्वाभिमान बाजूला ठेवून तुम्हा आम्हाला सावरण्याचं काम केलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्या देवाच्या मनामध्ये तुमच्या आमच्याबद्दल आवड तयार व्हावी याकरता आणि आवडता देव तुम्हा आम्हाला मिळावा याकरता संतांनी तुम्हा आम्हाला जागवण्याचं काम केलं. आता जागा रे बाईनो जागा. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6 चोर झोपलेले आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही त्या चोरांना झोपेत टाकून पळणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. हे चोर निजल्या निजल्या नाडो निभागा. चोर निजल्या निजल्या नाडो निभागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. हे चोर निजल्या चोर निजल्या चुकलं असेल तर माफ करा. मला काय जमत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. 5-10 मिनिटात थांबतो. सागर मार. मगाचा मुद्दा तुम्हाला बरं नाही वाटला वाटतं संतांच्या वरून, पण माझ्या अंधकरणात काही कोणाबद्दल म्हण नाही. विठ्ठल विठ्ठल काय चालू होतं आपलं? असं होतं, बाकी काही नाही. आता जागा रे भाईनो जागा. संतांनी जागवलं. संत महात्मे तुम्हा आम्हाला जागवतात. वेळोवेळी संतांनी तुम्हा आम्हाला जागवण्याचं काम केलं. इकडे लक्ष द्या, ऐका. मी काय एवढा हुशार कीर्तनकार नाही, पण थोडीशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. तुम्हा आम्हाला देव भेटावा याकरता संत जागवतात, संत सांभाळतात आणि संत तुम्हा आम्हाला शिकवतात. हे 3 उपकार संत महात्म्यांचे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये झाले की आयुष्यरूपी काळ सार्थकी. आणि तेने भेटे देव आपे आप. देव तुम्हा आम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही, पण देवाने तुम्हा आम्हाला भेटावं याकरता आपण पवित्र अंतकरणाने संतांच्या चरणावरती नतमस्तक होणं तितकंच गरजेचं आहे. आणि आपण संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं याकरता नामदेव महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, मनवणे संतांशी अखंड बजावे, त्यांचे पायी व्हावे लिन सदा. मग या संतांचा आणि देवाचा तेवढा जवळचा संबंध आहे. म्हणून नामदेव महाराज सांगतात की संतांशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. संत महात्म्यांचा आणि देवाचा एवढा जवळचा संबंध आहे, एवढा जवळचा संबंध आहे, एवढा जवळचा संबंध आहे की या संतांनी
या देवाने संतांच्या घरी काम करावे. संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया मनवणे संतांचे अखंड बजावे त्यांचे पायी भावे लिन सदा. मग अभंगाचा शेवट करीत असताना संत श्रेष्ठ नामदेव महाराज अभंगाचा शेवट अतिशय गोड पद्धतीने करतात. नामदेव महाराज म्हणतात स्वतः देव संतांच्या संगतीची अपेक्षा करतो. नामा म्हणे देव नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी मनवणी संतांचे अखंड बजावे त्यांचे पायी भावे लिन सदा. विठोबार कशा भंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण जे जे काही योग्य वाटतंय ते जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदीत चुकलोय. त्या गुरुवर्यांचा समजा बाकीचं मला परत द्या. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर उदाहरण ते करण्याने माफ करा. पुन्हा कधीच बोलण्याने झालेली कीर्तनरूपी सेवा विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांच्या चरणावरती समर्पित करतो. खऱ्या अर्थाने मी खूप मोठा खूप हुशार खूप पंडित कीर्तनकार आहे अशातला काही भाग नाही. आपल्या सगळ्या मंडळीने खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम करावं आणि उभं करण्याचं काम करावं. या दृष्टिकोनातून या सेवेचा योग खऱ्या अर्थाने परमार्थाची सेवा करण्याचं काम करण्याचं कार्य मी खऱ्या अर्थाने विश्वगुरूंच्या निवृत्तनाथांच्या कृपेने पार पाडण्याचं काम करतोय. असेच आशीर्वाद असंच प्रेम अशीच माया अशीच आपुलकी मी मरेपर्यंत माझ्यावरती कायमस्वरूपी असू द्या. खऱ्या अर्थाने या 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेचा योग मज पामारापर्यंत येऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आज 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाचं कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलंय एकदा त्यांच्या नावाने जोरदार भजन करा. संतांच्या चरणावरती नतमस्तक राहा, जीवनाचं कल्याण होईल. जर संतांच्या चरणावरती नतमस्तक झालो नाही तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल समोर बसलेली मंडळी एका ताला टाळूयात बाई. एक हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी वा काल बांधून नेईल. सरते शेवटी वा काल बांधून नेईल. एकाच्या नावाने आमचे काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 मोरी बोलत होते का पिंगळा महत्वारी. मोरी बोलत होते का पिंगळा महत्वारी. कोणी बोलत होते का पिंगळा महद्वारी. कोणी बोलत होते का हे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे. ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे. हे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. ये देत जाणार तुम्ही देत जाणार टिपरी वनाच्या गाई हो. देत जाणार तुम्ही देत जाणार टिपरी वनाच्या गाई हो. करोनी उचित करोनी उचित प्रेम गाली हृदया. दहान महागाया
दाताचं दातवन घ्या ग हो कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बारी सावध होनी भजने लागा देव करा कैवारी ह्यो माझा ह्यो मल्हारीची माझी मल्हारीची बहार मल्हारीची माझ्या मल्हारीची बहार अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी ह्यो माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी अनंत युगाचा देवरा विज बोलाचा कुमारा अनंत युगाचा देवरा विज बोलाचा कुमारा अवचित 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 भरला बार या मल्हारी देवाचा अवचित भरला बार या मल्हारी देवाचा हे अवचित भरला बार या मल्हारी देवाचा अवचित भरला बार या मल्हारी देवाचा दादा गुरु मचिंद्रनाथ दादा गुरु मचिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मचिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा आहे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान सगळ्यांनी हात वर जरा मोठ्या प्रेमाने समजून एक साथ खणखणीत आवाज आवाज जे खाली बसले